Okay friends, in previous lecture we are discussed about the entire informations about the urine formation and counter current mechanism. ज्यामधील आपण काउंटर करंट मेकॅनिझम मधील दोन पार्ट्स पाहिलं. एकाला म्हटलं आपण नेफ्रॉन आणि दुसरा व्हॅसारेक्टा. व्हेनेवर द लूप ऑफ हेनले and the peritubular network of efferent arterioles. Now these two parts which perform the function that is called like the osmolarity or to maintain the osmoregulation किंवा medullary osmolarity जो मेंटेन करणारा पार्ट्स आहे ज्याला आपण कोणतं मेकॅनिझम म्हटलं काउंटर करंट मेकॅनिझम. ज्यामधील अपोजिट डायरेक्शन्स मध्ये जे फिल्ट्रेश और किंवा ब्लड जे फॉलो केलं जातं त्यांना मेंटेनन्स ऑफ सोडियम आयन किंवा मेंटेनन्स ऑफ द क्लोराइड आयन्स किंवा सम अमाउंट ऑफ युरिया हा सर्व पार्ट्स आपण डिटेल डिस्कस केला आहे प्रीवियस लेक्चर मध्ये. ज्याला आपण पाहिलं काउंटर करंट मेकॅनिझम. नाउ आफ्टर दॅट लास्ट वन फंक्शन्स ऑफ किडनी. किडनी मध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स रेग्युलेट केले जातात ॲक्च्युअल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अदर सम ऑर्गन. म्हणजेच किडनीमध्ये युरिन फॉर्मेशन्स होतं, किडनीमध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन, रेनल सिक्रेशन किंवा रिॲब्सॉर्प्शन हे जे डिफरंट फंक्शन्स नेफ्रॉनच्या पार्ट्समध्ये होतात ॲक्च्युअल त्यांना रेग्युलेशन करण्यासाठी इन द सेन्स किडनीचं फंक्शन रेग्युलेशन करण्यासाठी सम हार्मोन्स विच इज हेल्पफुल फॉर मेंटेनन्स देअर फंक्शन्स ऑफ किडनी. इन शॉर्ट किडनीला त्यांचे स्वतःचे सर्व फंक्शन्स रेग्युलेट करण्यासाठी जे असोसिएटेड हार्मोन्स असतात मग ते हार्मोन्स काही लंग्समधून सिक्रेट होतात किंवा काही लिव्हरमधून सिक्रेट होतात किंवा काही एंडोक्राइन पार्ट्सपासून सिक्रेट होतात. जे काही एन्झाईम्स असतील जे काही हार्मोन्स असतील हे सर्व किडनीच्या फंक्शन्समध्ये रेग्युलेशनमध्ये हेल्पफुल असतात. त्यापैकी मेन किडनीचं फंक्शन रेग्युलेट करणारे तीन पार्ट्स एन सी आर टीमध्ये मेन्शन्स केलेत. फर्स्ट वन इज नोन एज द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. सेकंड आहे ज्याला म्हटलं आपण जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस. JGA ज्याला काय म्हणतो आपण जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस. अँड थर्ड वन इज ऑल्सो नोन एज द ANF ॲट्रियल नायट्रोयुरेटिंग फॅक्टर. तर या तीन पार्ट्स आपल्याला या ठिकाणी रेग्युलेशन ऑफ किडनीमधील फंक्शनिंग पाहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हायपोथॅलॅमस इज द पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन. हायपोथॅलॅमस हा पार्ट्स कुणाचा आहे ब्रेनचा पार्ट्स आहे. त्यानंतर JGA ज्याला काय म्हटलं आपण जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस पाहिलं आपण. कशाला म्हणतो आपण जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस. जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस इज द efferent arterioles associated with the distal convoluting tubules. Some parts of the distal convoluting tubules they get together to form the juxtaglomerular apparatus and atrial natriuretic factor which is released from the wall of atria. हार्टमध्ये जो ऑरिकल्स म्हणतो किंवा त्याला ॲट्रिया म्हणतो आपण त्या ॲट्रियल वॉल्सपासून रिलीज होणारा एक फॅक्टर आहे ज्या फॅक्टरला काय म्हणतो आपण ANF. तर इन शॉर्ट लक्षात ठेवायचं आहे किडनीचं जे फंक्शन्स आहे ते रेग्युलेट करण्यासाठी तीन पार्ट इन्व्हॉल्व होतात. त्यापैकी फर्स्ट पार्टला म्हणायचं हायपोथॅलॅमस, सेकंडला म्हणायचं जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस अँड थर्ड वन इज नोन एज द ॲट्रियल नायट्रोयुरेटिक फॅक्टर. दीज थ्री पार्ट्स विच इज इन्व्हॉल्व ड्युरिंग द रेग्युलेशन ऑफ किडनी functions or the kidney perform the different type of function regulated due to the three part. First one त्यांच्यातला पहिला कोणता म्हटलं हायपोथॅलॅमस. ॲक्च्युअल हायपोथॅलॅमस हा पार्ट्स कुणाचा आहे तर हायपोथॅलॅमस इज द पार्ट्स ऑफ ॲक्च्युअल कुणाचा पार्ट्स आहे हा फोर ब्रेनचा पार्ट्स आहे. ह्युमन ब्रेनमध्ये ज्याचं डिफरन्शिएशन केलं आपण तर ह्युमन ब्रेनचे मेन किती पार्ट्स पडतात थ्री पार्ट्स. फर्स्ट वन इज द फोर ब्रेन, सेकंड वन इज नोन एज द मिड ब्रेन अँड थर्ड वन इज नोन एज द हँड ब्रेन. त्यापैकी जो फोर ब्रेनचा पार्ट्स असतो त्या फोर ब्रेनमध्ये ॲक्च्युअल परत तीन पार्ट्स पडतात. एकाचं नाव असतं ऑल्फॅक्टरी लोब, जो लार्जेस्ट सेकंड पार्ट म्हटलं तर कोणता सेरेब्रम, आणि जर थर्ड म्हटलं तर त्याचं नाव आहे डायनसेफेलॉन. फोर ब्रेन डिस्ट्रीब्युटेड इनटू द या फोर ब्रेनचे ॲक्च्युअल तीन पार्ट्स पडतात ज्यामधील पहिला पार्ट्स याला म्हटलं आपण ऑल्फॅक्टरी लोब. त्यानंतर दुसरा येतो सेरेब्रम आणि थर्ड आहे ज्याला म्हटलं आपण डायनसेफेलॉन. ॲक्च्युअल हा डायनसेफेलॉन पार्ट हा कुणाचा आहे फोर ब्रेन आणि डायनसेफेलॉनचा पार्ट्स असतो ज्यांचे तीन पार्ट्स आहेत एपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस अँड थॅलमी. तर डायनसेफेलॉनचा पार्ट्स असतो ज्याला म्हणतो आपण हायपोथॅलॅमस.
hypothalamus. Now this hypothalamus is the parts of diencephalon, which is the parts of forebrain is the parts of human brain. Now this part which is involved during the kidney function. Actual पाहता ज्या ठिकाणी हायपोथॅलॅमस म्हटलं तर हायपोथॅलॅमसचं फंक्शन रेग्युलेट करण्याच्या आधी एक वाक्य लक्षात ठेवायचं. डिफरंट टाइप्स ऑफ ऑस्मोरिसेप्टर्स. पा ऑस्मोरिसेप्टर्स कोणते रिसेप्टर्स म्हटलं? ऑस्मो रिसेप्टर्स प्रेझेंट इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्युटेड असणारे डिफरंट टाईपचे जे रिसेप्टर्स म्हणतात जे सिग्नल रिसिव्ह करतात त्यांना काय म्हणतो आपण? रिसेप्टर. फॉर एक्झाम्पल एनी सिग्नल दे कॅन कॅरी टुवर्ड द CNS. कॅरी करणारे कोण असतात? न्यूरॉन. कोणते न्यूरॉन असतात? सेन्सरी. ॲक्च्युअल ब्रेन किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे पास करणारे कोण असतात? सेन्सरी. ब्रेनकडून आणणारे किंवा CNS कडून इफेक्टर ऑर्गनकडे आणणारे मोटार. पाहिला आपण नर्वस टिश्यूमध्ये. तर इथं लक्षात ठेवायचं डिफरंट टाइप्स ऑफ ऑस्मो रिसेप्टर्स लोकेटेड इन आवर बॉडी अँड दॅट रिसेप्टर इट बिकम्स ॲक्टिवेट व्हेनेवर द चेंज द व्हॅल्यूम ऑफ टिश्यू फ्लुइड किंवा बॉडी फ्लुइड किंवा ब्लड किंवा आयर्न कॉन्सन्ट्रेशन. ॲक्च्युअल हे जे ऑस्मो रिसेप्टर्स असतात ते ऑस्मो रिसेप्टर्स हे स्टिम्युलेट होतात किंवा ॲक्टिवेट होतात किंवा चेंज कुणामध्ये होतो? चेंज इन बॉडी फ्लुइड. बॉडी फ्लुइडचं जे व्हॅल्यूम आहे ते बॉडी फ्लुइडचं व्हॅल्यूम जर चेंज झालं किंवा ब्लड व्हॅल्यूम हा जर चेंज झाला तर किंवा आयनिक बॅलन्स किंवा आयर्न कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो जर चेंज झाला तर त्या ठिकाणी कोण ॲक्टिवेट होतं? ऑस्मो रिसेप्टर. तर पहिला शब्द लक्षात ठेवा. ऑस्मो रिसेप्टर्स प्रेझेंट इन द बॉडी विच स्टिम्युलेट ड्यू टू द चेंजिंग द व्हॅल्यूम ऑफ बॉडी फ्लुइड, चेंजिंग द व्हॅल्यूम ऑफ ब्लड चेंजिंग द आयनिक कॉन्सन्ट्रेशन व्हेनेवर दॅट रिसेप्टर इट बिकम्स स्टिम्युलेट अँड व्हेनेवर दे वर्कआउट द किडनी फंक्शन. तर ॲक्च्युअल आता या ठिकाणी लक्षात ठेवा जो हायपोथॅलॅमस आहे तो हायपोथॅलॅमस आणि किडनीचं रिलेशन ज्यावेळेस येतं त्यावेळेस या ठिकाणी फर्स्ट लक्षात ठेवा व्हेनेवर द एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर or tissue fluid from the body that is known as the diuresis. एक शब्द परत आला. काय म्हटलं मी? डाययुरेसिस. डाययुरेसिस मीन्स एक्सेस लॉस ऑफ बॉडी फ्लुइड किंवा युरिन. एक्सेस लॉस ऑफ वॉटर थ्रू द युरिन. नॉर्मल युरिन आउटपुट किती आहे? 1.5 लिटर पर डे. पण ॲक्च्युअल टिश्यू फ्लुइड किंवा बॉडी फ्लुइड जे बॉडीमध्ये आहे तो जर एक्सेसिव्ह लॉस आपण युरिनद्वारे किंवा एक्सेसिव्ह लॉस ज्याला आपण काय म्हटलं? डाययुरेसिस. सो एक्सेसिव्ह लॉस ऑफ टिश्यू फ्लुइड और बॉडी फ्लुइड फ्रॉम द बॉडी ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एक्सक्रिएशन. सो दॅट इज नोन एज द डिसॅबिलिटी. म्हणजेच इथं नॉर्मल फंक्शनिंग करण्यासाठी किंवा कन्झर्वेशन ऑफ वॉटर करण्यासाठी त्यावेळेस ॲक्टिवेट कोण होतात? रिसेप्टर्स. थीम लक्षात ठेवा. डिफरंट टाइप्स ऑफ ऑस्मो रिसेप्टर किंवा ऑस्मो रिसेप्टर प्रेझेंट इन द बॉडी इट बिकम स्टिम्युलेट केव्हा होतात? ज्यावेळेस ॲबनॉर्मल फंक्शन्स होतात. ॲबनॉर्मल म्हणजे काय? बॉडीमध्ये जे एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर होत असेल किंवा टिश्यू फ्लुइड जर लॉस होत असेल तर अशा वेळेस कोण ॲक्टिवेट होतं? रिसेप्टर. आणि रिसेप्टर ॲक्टिवेट झालं की दिस रिसेप्टर ॲक्टिवेट. फॉर एक्झाम्पल इथं म्हटलं मी रिसेप्टर्स activate and to stimulate the hypothalamus. कुणाला स्टिम्युलेट केला? स्टिम्युलेट द हायपोथॅलॅमस. रिझन काय आहे? डाययुरेसिस. डाययुरेसिस म्हणजेच काय? एक्सेस लॉस ऑफ वॉटर किंवा एक्सेस रिमूव्हल ऑफ टिश्यू फ्लुइड फ्रॉम द बॉडी. ॲट दॅट टाइम दिस एक्सेस वॉटर रिमूव्हल ड्यू टू द डिसॅबिलिटी ऑफ रिॲब्सॉर्प्शन. म्हणजेच अशा वेळेस कोण ॲक्टिवेट होतं? रिसेप्टर. रिसेप्टर ॲक्टिवेट झाला ते कुणाला स्टिम्युलेट करतो? हायपोथॅलॅमस. ॲट दॅट टाइम this hypothalamus will secrete the ADH hormones. काय म्हटलं या ठिकाणी? हायपोथॅलॅमस विल सिक्रेट द ADH हार्मोन. इथं फक्त दोन शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला. हायपोथॅलॅमस इज स्टिम्युलेटेड ड्यू टू द रिसेप्टर. दॅट्स वाय दिस हायपोथॅलॅमस टू रिलीज द ADH थ्रू द न्यूरो हायपोफायसिस. कुणाद्वारे तो रिलीज करतो? थ्रू द न्यूरो हायपोफायसिस. कोणकोणते शब्द लक्षात ठेवा? फर्स्ट आहे रिसेप्टर. रिसेप्टर्स ॲक्टिवेट करतात. कुणाला? ॲक्टिवेट होतात आणि त्यावेळेस तो स्टिम्युलेट कुणाला करतात? हायपोथॅलॅमसला.
थॅलॅमसला. हायपोथॅलॅमस कुणाला रिलीज करतो? ADH हार्मोनला. ADH हार्मोन रिलीज कोण करतं? न्यूरोहायपोफायसिस. Neurohypophysis, and that neurohypophysis is the parts of pituitary gland, and that pituitary gland which is attached at the hypothalamus. पहा इथं लोकेशन लक्षात ठेवा. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा पार्ट्स कोणता आहे? हायपोथॅलॅमसचा. या हायपोथॅलॅमसला अटॅच असणारी एक पी शेप्ड ग्लँड्स असते, ज्या ग्लँड्सला काय नाव देतो आपण? दॅट इज नोन ॲज द पिट्युटरी ग्लँड्स. कोणती ग्लँड्स आहे? हा पिट्युटरी ग्लँड आहे. या पिट्युटरी ग्लँड्समधील हा एंटेरियर पार्ट झाला, याला म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस. आणि हा पोस्टेरियरचा पार्ट्स आहे, ज्याला म्हणतो आपण न्यूरो हायपोफायसिस. पा स्ट्रक्चर लक्षात ठेवा. आधी कोणता पार्ट्स इन्व्हॉल्व आपण रेग्युलेटरी फंक्शन्समध्ये घेतोय? हायपोथॅलॅमस. सो दिस हायपोथॅलॅमस इज द पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन व्हिअर द वन ग्लँड इज अटॅच्ड. दॅट ग्लँड इज नोन ॲज द पिट्युटरी ग्लँड. दॅट पिट्युटरी ग्लँड विच हॅव्हिंग द टू लोब, anterior lobe that is called as the adenohypophysis, posterior lobe that is called as the neurohypophysis, and that neurohypophysis to release or neurohypophysis release the hormone. That hormone is known as the ADH. So first one, हायपोथॅलॅमस रिलीज कुणाला करतो? ADH ला. कुणामधून रिलीज करतो? न्यूरोहायपोफायसिस. कुणाचा पार्ट्स आहे? पिट्युटरी ग्लँड, जो सेल्फ कुणाला अटॅच आहे? हायपोथॅलॅमसला. म्हणजेच हायपोथॅलॅमसमधून ADH हार्मोन ज्यावेळेस रिलीज केलं जातं त्यावेळेस किडनीचं फंक्शन रेग्युलेशन होतं. त्यापैकी फर्स्ट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ADH? म्हटलं तर ADHचा लॉंग फॉर्म काय? अँटी डायरेटिक हार्मोन्स विच इज ऑल्सो नोन ॲज द व्हॅसोप्रेसिन्स पण म्हणतात त्याला. काय नाव त्याचं दुसरं? व्हॅसोप्रेसिन. पुढे आपण डिटेल्समध्ये या हार्मोनला स्टडी करणार आहेत. केमिकल कॉर्डिनेशन्समध्ये जो डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स, हा हार्मोन्स जे रेग्युलेशन फंक्शन्स करतात बॉडीच्या मेटाबॉलिझममध्ये, त्यावर आपल्याला एक सेपरेटली टॉपिक आहे ज्याचं नाव केमिकल कॉर्डिनेशन. पुन्हा त्यावेळेस आपल्याला ADH हा डिटेल्समध्ये पाहायचा आहे. इथं फक्त ADHचं रिलेशन किडनीसोबत काय आहे तेच दोन फंक्शन्स आपल्याला पाहिजेत. फर्स्ट ऑफ ऑल ADH मीन्स अँटी डायरेटिक हार्मोन्स. डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. ADH हार्मोन इज सिक्रेटेड किंवा रिलीज बाय न्यूरोहायपोफायसिस. ॲक्च्युअल रिलीज करणारा कोण असतो? हायपोथॅलॅमस. कोणत्या पार्टमधून रिलीज होतात? न्यूरोहायपोफायसिस. तो फर्स्ट वन, ADH इज ऑल्सो नोन ॲज द अँटी डायरेटिक हार्मोन्स विच इज ऑल्सो नोन ॲज द व्हॅसोप्रेसिन विच परफॉर्म द मेन टू फंक्शन. फर्स्ट ऑफ ऑल पहा, ज्यावेळेस हा ADH हार्मोन रिलीज होतो त्यावेळेस तो ADH हार्मोन ॲक्टिवेट कुणाला करतो? ॲक्टिवेट द DCT. कुणाला म्हणतो आपण DCT? डिस्टल कॉन्व्हॉल्युटिंग ट्युब्युल्स. म्हणजेच ADH टू स्टिम्युलेट द पार्ट ऑफ DCT. सो DCT टू इन्क्रीज देअर परमिएबिलिटी अँड टू रिॲब्सॉर्ब द वॉटर. पा रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर थ्रू द NCERT मध्ये पार्ट मेंटेन केला, डिस्टल पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन. डिस्टल पार्टला काय म्हणतो आपण? DCT. नाव दिस ADH हार्मोन रिलीज फ्रॉम, ADH हार्मोन्स कोणी रिलीज केलं? न्यूरोहायपोफायसिस मधून. न्यूरोहायपोफायसिस पासून कोणता हार्मोन्स रिलीज झाला? ADH. नाव दिस ADH कुणाला स्टिम्युलेट करतं? स्टिम्युलेट करतो DCT ला. DCT हा ॲक्च्युअल पार्ट्स कुणाचा आहे? नेफ्रॉन. मग नेफ्रॉनचा जो डिस्टल कॉन्व्हॉल्युटिंग ट्युब्युल्स आहे तो स्टिम्युलेट होतो आणि त्याची इन्क्रीज काय होते? परमिएबिलिटी इन्क्रीज होते आणि तो कन्झर्वेशन्स कुणाचं करता किंवा रिॲब्सॉर्प्शन्स कुणाचं करता? रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. तर इमॅजिन करा बॉडीमध्ये जे एक्सेसिव्ह लॉस वॉटर होतं त्याला आपण काय म्हटलं? डायुरेसिस. मग डायुरेसिसमध्ये जे वॉटर आहे ते वॉटर काय केलं जातं? कन्झर्व केलं जातं. म्हणजे लॅटर पार्ट DCT मध्ये गेल्यानंतर DCT मधून मॅक्झिमम ऑफ वॉटर त्या एक्सेसिव्ह जे टिश्यू फ्लुइड बॉडीतून रिमूव्ह होतं त्यातून युरिनमधून
कन्झर्वेशन कुणाचं केलं जातं, वॉटरचं. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ डीसीटी? डीसीटी इन्क्रीज देअर परमेबिलिटी अँड टू रिअब्सॉर्ब द एक्सेसिव्ह वॉटर दे कॅन लॉस थ्रू द युरिन. या वॉटरचं सर्व कन्झर्वेशन केलं जातं कुणामुळे होतं, डीसीटी मध्ये. म्हणजेच डाययुरेसिस कंडिशनमध्ये किंवा एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर अशी कंडिशन असताना त्यावेळेस कोणता हार्मोन्स रिलीज होतो, एडीएच. आणि हा एडीएच ह्याचा टार्गेट ऑर्गन कोणता, डीसीटी. डीसीटीची काय इन्क्रीज करतो तो, परमिएबिलिटी. ज्यामुळे डीसीटी मध्ये रिअब्सॉर्प्शन कुणाचं होतं, वॉटरचं. आणि रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आलं तर त्या ठिकाणी नॉर्मल युरिन आउटपुट होतं. म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ वॉटरमध्ये कोण इन्व्हॉल्व होतं, डीसीटी. बट व्हेनेवर द नॉर्मल युरिन आउटपुट इज टेक्स प्लेस, नॉर्मल युरिन आउटपुट असेल तर त्यावेळेस एडीएच हार्मोन्स रिलीज होतो का, नाही आहे. तर इथं फक्त लक्षात ठेवायचं एडीएच हार्मोन्स रिलीज व्हेनेवर द डायुरेसिस कंडिशन, ज्यावेळेस डाययुरेसिस कंडिशन असेल अशाच वेळेस हायपोथॅलॅमसपासून रिलीज होणारा एडीएच हार्मोन हा डीसीटीची परमिएबिलिटी इन्क्रीज करतो. आणि त्याच वेळेस डीसीटी हे काय करतं, रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. म्हणजेच कंडिशन कोणती, एक्सेसिव्ह. यालाच फीडबॅक मेकॅनिझम म्हटलं. व्हेनेवर द नॉर्मल कंडिशन ऑफ युरिन आउटपुट, नॉर्मल कंडिशन ज्यावेळेस युरिन आउटपुट असेल त्यावेळेस जे ऑस्मो रिसेप्टर्स आहेत ते ऑस्मो रिसेप्टर्स काय होतात, सप्रेस होतात. दे डू नॉट स्टिम्युलेट द हायपोथॅलॅमस. दॅट्स वाय हायपोथॅलॅमस सप्रेस ऑर टू स्टॉप द सिक्रेशन ऑफ एडीएच. हे दोन वाक्य लक्षात ठेवा. मग एडीएच हार्मोन कधी सिक्रेट होतं, व्हेनेवर द डायुरेसिस कंडिशन. आणि एडीएच हार्मोन्स केव्हा रिलीज नाही होणार, व्हेनेवर द नॉर्मल युरिन आउटपुट इज टेक्स प्लेस. म्हणजेच या ठिकाणी जर नॉर्मल युरिन आउटपुट असेल तर त्यावेळेस रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर डीसीटी करेल का, नाही आहे. कारण त्याला स्टिम्युलेट कोण करणार नाही, एडीएच. कारण तो एडीएच रिलीज का होणार नाही, कारण रिसेप्टर स्टिम्युलेट होणार नाही. तर या दोन फीडबॅकवर क्वेश्चन्स विचारला जातो. तर फर्स्ट लक्षात ठेवा एडीएच हार्मोन्स इज सिक्रेटेड और रिलीज्ड थ्रू द न्यूरोहायपोपायसिस बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ, कोणता पार्ट्स आहे, हायपोथॅलॅमस. पुढे आपल्याला पाहायचं आहे की हायपोथॅलॅमस आणि न्यूरोहायपोपायसिस याचं रिलेशन काय. इथं लक्षात ठेवा फक्त हायपोथॅलॅमसमधून कोणता हार्मोन्स रिलीज झाला, एडीएच. एडीएचनं कुणाला स्टिम्युलेट केलं, डीसीटीला. डीसीटीनं कुणाचं रिअब्सॉर्प्शन केलं, वॉटरचं. आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन केलं तर एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर आहे त्याचं काय झालं, नॉर्मल आउटपुट युरिन झालं. म्हणजेच कन्झर्वेशन कुणाचं केलं, वॉटरचं. तर हे किडनीचं फंक्शन कुणामुळे रेग्युलेट झालं, एडीएच. आणि ज्याला रिलीज करणारा पार्ट्स कोणता, हायपोथॅलॅमस. इट अल्सो सेकंड फंक्शन काय, ADH hormones which is also known as the vasopressin. It means that whenever the glomerular filtration rate, ज्यावेळेस ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट हा डिक्लाइन होतो किंवा डिक्रीज होतो किंवा ब्लड फ्लो, ग्लोम्युलर फिल्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, ग्लोम्युलर ब्लड फ्लो जर हा लेस असेल, फॉल असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा वॅसोप्रेसिन म्हणजे टेम्परली वॅसो कन्स्ट्रक्शन्स करतात, ब्लड वेसलला कॉन्टॅक्ट करतात, ज्यामुळे त्या ठिकाणी ब्लड प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणून ज्यांना काय म्हणतो आपण, वॅसोप्रेसिन. तर दोन फंक्शन तर लक्षात ठेवायचं, ब्लड प्रेशरला इन्क्रीज करतो ADH, वॅसो कन्स्ट्रक्टेड फंक्शन्स. आणि दुसरा एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर डायरेसिस कंडिशनमध्ये असेल तर DCT द्वारे त्याला रिअब्सॉर्प्शन करण्यासाठी एक हार्मोन रिलीज होतात, ज्या हार्मोनचं नाव काय, ADH. तर हायपोथॅलॅमस मधील हे दोन क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. तर लक्षात ठेवा, हायपोथॅलॅमस इज द पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन अँड विच इज रेग्युलेट द फंक्शन्स ऑफ किडनी व्हेनेवर द डायरेसिस कंडिशन अँड डिक्लाइन द ब्लड प्रेशर. सो दॅट इज कॉल्ड लाईक द हायपोथॅलॅमस. याच्यानंतर पहा सेकंड पार्ट्स काय म्हटलं आपण, जक्स्ट्रा ग्लोम्युलर ॲपरेटस. कोण आहे, जक्स्ट्रा ग्लोम्युलर ॲपरेटस. ॲक्च्युअल जक्स्ट्रा ग्लोम्युलर ॲपरेटस वर्क केव्हा करतं, व्हेनेवर द ग्लोम्युलर ब्लड फ्लो किंवा ग्लोम्युलर ब्लड प्रेशर ज्यावेळेस डिक्रीज होतं त्यावेळेस एक सिस्टीम वर्कआउट करते, ज्या सिस्टीमचं नाव काय, RAAS. तर या इथं ॲक्च्युअल RAAS या सिस्टीमचं वर्कआउट केव्हा होतं, व्हेनेवर द ग्लोम्युलर ब्लड फ्लो किंवा ग्लोम्युलर ब्लड प्रेशर. ॲक्च्युअल पाहिलं पण अल्ट्रा फिल्ट्रेशन होताना ज्यावेळेस या ठिकाणी आपण बोमेस कॅप्सूलच्या मध्ये ज्या ॲफरंट आर्टरिओल्स आणि इफरंट आर्टरिओल्समधून ब्लड प्रेशर हे मेंटेन केलं जातं त्यावेळेस नॉर्मल काय असतो, GFR, ज्याला काय म्हणतो आपण, ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट. नॉर्मल किती आहे,
180 liters पर डे अँड 125 ml पर मिनिट. हा जो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे तो केव्हा नॉर्मल राहतो? व्हेनेवर द नॉर्मल अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस टेक्स प्लेस. बट व्हेनेवर द ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर यांच्यामधून ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर ज्यावेळेस हा काय होतो? डिक्रीज होतं. मग ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर जर डिक्रीज झालं किंवा ब्लड फ्लो जर डिक्रीज झाला तर GFR काय होतो? डिक्रीज होतो. म्हणजे अशा वेळेस रेनिनचं फंक्शन्स काय? टू इनक्रीज द ब्लड फ्लो इन ग्लोमेरुलस और टू इनक्रीज द ब्लड प्रेशर इनसाइड द ग्लोमेरुलस. आपण पाहिला कोणता हार्मोन्स रिलीज होतो? दॅट हार्मोन्स इज नोन एज द रेनिन. फक्त दोन पार्ट्स आपण पाहिले होते. जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस इज द कुणाला म्हटलं आपण? एफरंट आर्टेरियस अलॉंग विथ द डिस्टल क्वांटिटी टिबिल्स. ज्यावेळेस ते कम्स इन कॉन्टॅक्टमध्ये होतात त्यांना काय नाव दिलं आपण? जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस. ॲक्च्युअल जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटसमध्ये एक स्पेशलाइज्ड सेल्स असतात. कोणत्या सेल्स म्हटलं आपण? JG सेल्स. आणि JG सेल्स कुणाला सिक्रेट करतात? रेनिन. आणि रेनिन इन्क्रीज कुणाला करतो? ब्लड प्रेशरला इन्क्रीज करतो किंवा ब्लड फ्लोला इन्क्रीज करतो. हेच थोडंसं डिटेलमध्ये पार्ट पाहायचं आपल्याला की ॲक्च्युअल हे ब्लड प्रेशर इन्क्रीज करणारा रेनिन जो हार्मोन आहे ॲक्च्युअल त्याचा रोल काय? तर रोल एका सिस्टीममध्ये लक्षात ठेवायचं. नाव काय आहे? रेनिन एन्जिओटेन्सिनोजिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. लॉंग फॉर्म विचारला जाईल, लक्षात ठेवा. रेनिन आर फॉर काय म्हणायचं? रेनिन. एच आहे एन्जिओटेन्सिनोजिन आणि पुन्हा ए आहे अल्डोस्टेरॉन सिस्टीम. पा रेनिन एन्जिओटेन्सिनोजिन aldosterone system that is known as the RAAS and that is regulated whenever the blood pressure or blood flow in glomerulus it becomes decreased. At that time the RAAS system it becomes activated. Actual या ठिकाणी पहा मेकॅनिझम काय होतं की सुरुवातीला ज्यावेळेस बॉडीमध्ये एक हार्मोन्स असतो पेप्टाइड, ॲक्च्युअल त्याला प्लाझ्मा प्रोटीन इनिशियल म्हणतो आपण, दॅट इज नोन एज द एन्जिओटेन्सिनोजिन. पहा हे वर्कआउट केव्हा करतं? ज्यावेळेस ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर किंवा फ्लो हा डिक्लाइन होतो त्यावेळेस त्याला इन्क्रीज करण्यासाठी वॅसो कन्स्ट्रक्शन्स फंक्शन होतं किंवा या ठिकाणी इन्क्रीज ब्लड प्रेशर करण्यासाठी कोणतं हार्मोन रिलीज होतं? रेनिन. तर रेनिनचं वर्क पहा. व्हेनेवर द एन्जिओटेन्सिनोजिन इनिशियली काय असतो? एन्जिओटेन्सिनोजिन इज हा कोण आहे? हा प्लाझ्मा प्रोटीन आहे. प्लाझ्मा प्रोटीन आहे. हा प्लाझ्मा प्रोटीन एन्जिओटेन्सिनोजिन इज कन्वर्ट इनटू द angiotensin first and that angiotensin first is converted into the angiotensin second. पा ॲक्च्युअल एन्जिओटेन्सिनोजिनचं कन्व्हर्जन एन्जिओटेन्सिन फर्स्टमध्ये करणारा जो हार्मोन्स असतो त्या हार्मोन्सलाच म्हणतो आपण रेनिन. परत लक्षात ठेवा. व्हेनेवर द ग्लोमेरुलर ब्लड फ्लो और प्रेशर डिक्रीज ॲट दॅट टाइम द JG cell will secrete the hormone. That hormone is known as the renin. And now this renin is helpful for the angiotensinogene is converted into the angiotensin first and angiotensin first is converted into the angiotensin second and that angiotensin second actual हा angiotensin second काय वर्कआउट करतो? वॅसो कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी वेसल ब्लड वेसलचे असतात त्या ब्लड वेसल्स मधल्या ज्या मसल्स असतात त्या मसल्सला तो कॉन्ट्रॅक्शन्स करतो. पुढे आपण ब्लड वेसलचं डिटेल स्ट्रक्चर पाहणार आहेत. इथं फक्त एवढा शब्द लक्षात ठेवा. एन्जिओटेन्सिनोजन सेकंड इज हेल्पफुल फॉर कॉन्ट्रॅक्ट द ब्लड वेसल्स अँड ड्यू टू इन्क्रीज देअर ब्लड प्रेशर. आणि ब्लड प्रेशर ज्यावेळेस इन्क्रीज होतं त्यावेळेस नॉर्मल काय येतो? इथं ब्लड फ्लो हा प्रेशरमध्ये आल्यामुळं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणजे ज्यावेळेस हा प्रेशर डिक्लाइन होतो त्यावेळेस त्याला इन्क्रीज करणारा हा कोण असतो? एन्जिओटेन्सिनोजिन सेकंड. हे वर्कआउट केव्हा करतं? व्हेनेवर द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किंवा या ठिकाणी ग्लोमेरुलर ब्लड फ्लो हा डिक्लाइन झाल्याच्या नंतर ही सिस्टीम काम करते ज्याला काय म्हणतो आपण? RAAS. सिंपल. एन्जिओटेन्सिनोजिन is converted into angiotensin first
due to the presence of hormone renin secreted by the JG cell. Now JG cell ना renin secrete केल्यानंतर angiotensin second काय करतो which stimulate actual दोन functions करतात त्यापैकी first angiotensinogen second which is helpful for to reabsorb the more sodium ions and actual कुणाला तो absorb करतो परत त्या ठिकाणी water. reabsorption functions कुणाचं PCT म्हणजे first function लक्षात ठेवा. PCT हा टार्गेट ऑर्गन आहे. PCT मध्ये हा कोणता फंक्शन्स करतो रिॲब्सॉर्प्शन ऑफ कुणाचं करतो या ठिकाणी सोडियम क्लोराईड अँड वॉटर यांचं रिॲब्सॉर्प्शन्स कशाद्वारे करतो तो PCT. द फर्स्ट फंक्शन वेनएव्हर द अँजिओटेन्सिनोजिन इज कन्वर्टेड टू अँजिओटेन्सिन फर्स्ट विचारतात MCQs कोणता हार्मोन्स करतो रेनिन त्यावेळेस अँजिओटेन्सिन फर्स्टचं कन्वर्जन ॲक्च्युअल अँजिओटेन्सिन सेकंड इथं एन्झाईम असतो जो लंग्समधून रिलीज होतो तो कन्वर्ट अँजिओटेन्सिनमध्ये करतो आणि अँजिओटेन्सिन हा इन्क्रीज हा काय करतो मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन ऑफ PCT मधून रिॲब्सॉर्प्शन्स कोणाच करतं सोडियम आयन अँड वॉटर. अँड सेकंड नाव दिस अँजिओटेन्सिनोजिन विच स्टिम्युलेट द ॲड्रिनल ग्लँड्स यानंतर लक्षात ठेवा ॲड्रिनल ग्लँड ही जी ॲक्च्युअल ग्लँड्स आहे कोणती ग्लँड्स आहे याला म्हणतो आपण एंडोक्राइन ग्लँड्स आहे. कुणाला म्हणतो आपण एंडोक्राइन ग्लँड्स the gland without duct that is called as the endocrine gland and those gland which secrete the chemical that chemical is known as the hormones. लक्षात असेल endocrine gland ज्यावेळेस केमिकल सिक्रेट करतं त्यावेळेस त्या केमिकलला काय म्हणतो आम्ही हार्मोन्स. तर या ठिकाणी नाव लक्षात ठेवा ॲड्रिनल ग्लँड्स. ॲड्रिनल ग्लँडला कोण स्टिम्युलेट करायला अँजिओटेन्सिनोजिन सेकंड. मग ॲक्च्युअल ॲड्रिनल ग्लँडला ज्यावेळेस तो स्टिम्युलेट करतो त्यावेळेस ॲड्रिनल ग्लँड्समध्ये ॲक्च्युअल दोन पार्ट्स असतात. एकाला म्हणतो आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि दुसरा असतो ज्याला म्हणतो आपण ॲड्रिनल मेडुला. पुन्हा कन्फ्युजन होणारे शब्द आहेत पहा. किडनीमध्ये किती रिजन्स आहेत दोन. एकाला म्हटलं आपण रेनल कॉर्टेक्स आणि दुसरा रेनल मेडुला. रेनल कुणाला म्हणतो आपण किडनी. सो किडनी इज डिस्ट्रीब्युटेड इन टू द टू रिजन आउटर रेनल कॉर्टेक्स इनर रेनल मेडुला. ॲक्च्युअल आता पहा ॲड्रिनल ग्लँड ज्यावेळेस आपण किडनी पाहिलं तर किडनीच्या अँटेरियर सरफेसवर ही ग्लँड्स असते ज्या ग्लँडला काय म्हणतो आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणतात अँड दॅट बिलॉंग्स टू द एंडोक्राइन ग्लँड विच सिक्रेट द केमिकल दॅट केमिकल इज नोन एज द हार्मोन. मग ॲक्च्युअल ॲड्रिनल ग्लँड्समध्ये जर रिजन्स पाहिलं तर पुन्हा ॲड्रिनल ग्लँडचं डिस्ट्रीब्युशन टू रिजनमध्ये आउटर अँड इनर. आउटर रिजन इज नोन एज द ॲड्रिनल कॉर्टेक्स अँड दॅट ॲड्रिनल कॉर्टेक्स विच सिक्रेट द हार्मोन दॅट हार्मोन्स इज नोन एज द अल्डेस्टेरॉन. कोणता हार्मोन्स म्हटलं अल्डेस्टेरॉन हार्मोन्स. ॲक्च्युअल हा कोण आहे हार्मोन्स. अल्डेस्टेरॉन हार्मोन्स इज सिक्रेटेड थ्रू द ॲड्रिनल कॉर्टेक्स. MCQ असा विचारला जाईल. ॲड्रिनल ग्लँड विच इज प्रेझेंट ॲट द अँटेरियर सरफेस ऑफ द किडनी. नाव दिस ॲड्रिनल ग्लँड दे कॅन डिस्ट्रीब्युटेड इन टू द टू रिजन आउटर अँड इनर. आउटर रिजन इज नोन एज द ॲड्रिनल कॉर्टेक्स अँड दॅट ॲड्रिनल कॉर्टेक्स इट स्टिम्युलेट due to the presence of enzyme. That enzyme is known as the angiotensin second. पहा रेनिननं अँजिओटेन्सिन फर्स्टमध्ये कन्वर्ट केलं याचं कन्वर्जन सेकंडमध्ये झालं. सेकंडमध्ये ऑल्सो PCTला रिॲब्सॉर्प्शन्स कुणाला करावलं सोडियम क्लोराईड आणि वॉटरला. सेकंड फंक्शन काय करतो अँजिओटेन्सिनोजिन सेकंड ऑल्सो स्टिम्युलेट कुणाला स्टिम्युलेट केलं त्यानं ॲड्रिनल ग्लँडला. ॲक्च्युअल कोणत्या पार्टला ॲड्रिनल कॉर्टेक्सला. आणि ॲड्रिनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट केल्यामुळं त्यांच्यातून जे रिलीज होणारा हार्मोन आहे सिक्रेट होणारा हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सचं नाव काय अल्डेस्टेरॉन. पहा RAA. R means renin, A means angiotensin, A means aldosterone. So that aldosterone hormone is secreted by adrenal cortex. Actual हा aldosterone जो आहे तो aldosterone काय करतो which आता या ठिकाणी फंक्शन ज्यावेळेस म्हणतात तर अल्डेस्टेरॉन ॲक्च्युअल या ठिकाणी जो DCTचा पार्ट्स आहे त्या DCTच्या पार्ट्समध्ये रिॲब्सॉर्प्शन्स हे कुणाचं करतो सोडियम आयन्स किंवा या ठिकाणी जे Na+ किंवा सोडियम आयन्स आहेत आणि वॉटर ॲक्च्युअल या ठिकाणी यांचं रिॲब्सॉर्प्शन्स हा कोणता पार्ट्स करतो DCT.
distal convoluted tubules which reabsorb the sodium ion and water due to the presence of aldosterone secreted by the adrenal cortex. That's why they are stimulated due to the presence of angiotensin second. म्हणजेच या ठिकाणी angiotensin आणि अल्डेस्टेरॉन ह्या दोन पार्ट लक्षात ठेवायचं. कन्वर्जन इनिशियली कशात होतं, फर्स्ट अँड सेकंड, आणि सेकंड झाल्यानंतर तो एकतर पहिलं फंक्शन्स करतो पीसीटी मध्ये रिॲब्सॉर्प्शन सोडियम क्लोराईड आणि वॉटरचं होतो, आणि नंतर तो ॲड्रिनल ग्लँडला सुद्धा स्टिम्युलेट करून एक हार्मोन सिक्रेट करायला होतो ज्याचं नाव काय, अल्डेस्टेरॉन. ॲक्च्युअल तो मिनरलो कॉर्टिकॉइड्स आहेत, कारण तो मिनरल्सचं किंवा आयनिक बॅलन्स हा काय करतो, मेंटेन करतो. म्हणून या ठिकाणी अल्डेस्टेरॉन विच इज हेल्पफुल फॉर टू रिॲब्सॉर्ब द सोडियम अँड वॉटर थ्रू द DCT. नाव दॅट इज कॉल्ड लाईक द जक्स्ट्राग्लोम्युलर ॲपरेटस. दोनच शब्द लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला नॉर्मल युरिन आउटपुट आहे त्यावेळेस या ठिकाणी कोणतेही हार्मोन मेकॅनिझम नाही आहे, पण नॉर्मल युरिन आउटपुटच्या शिवाय जर एक्सेसिव्ह असेल तर काय म्हटलं, डायोरेसिस कंडिशन असेल तर या ठिकाणी हायपोथॅलॅमस कोणता हार्मोन सिक्रेट करतो, ADH. ज्यामुळं ADH हा काय करतो, डिस्टल कॉन्व्होल्यूटेड ट्युब्युल्समधून रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आणि वॉटरचं कन्झर्वेशन्स करून फीडबॅक मेकॅनिझम करतो. त्यानंतर ब्लड प्रेशर जर फ्लो कमी झाला तर त्या ठिकाणी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा कोण मदत करतं, रेनिन सिक्रेट करणारा कोणता पार्ट्स आहे, JG सेल. आणि JG सेल ॲक्च्युअल कुणामध्ये असतो, जक्स्ट्राग्लोम्युलर ॲपरेटस. दॅट इज कॉल्ड द सेकंड पार्ट. याच्यानंतर थर्ड सिम्पल पार्ट दिलेला आहे, हार्ट. ॲक्च्युअल हार्टमध्ये जो थर्ड पार्ट आहे ह्युमन हार्टमधील ह्युमन हार्टचं जर आपण पार्ट्स पाहिला तर ह्युमन हार्ट इज डिस्ट्रीब्युटेड इन टू द मेन 4 चेंबर्स, ज्यामध्ये जर 4 चेंबर्सपैकी अँटेरियर किंवा जर अप्पर सरफेस पाहिला तर यांचे डिवायडेशन याला आपण ॲट्रिया असं म्हणतात, आणि या पार्टला आपण व्हेंट्रिकल असं म्हणतात. म्हणजेच ह्युमन हार्ट डिस्ट्रीब्युटेड इन टू द 4 चेंबर्सपैकी अप्पर जो पार्ट्स असतात 2 चेंबर्स याला ॲक्च्युअल काय म्हणतो आपण, ॲट्रिया. मग ॲट्रिया म्हणजे अप्पर चेंबर्स ऑफ हार्ट. या ठिकाणी किडनी फंक्शन्समध्ये रोल काय आहे, ॲक्च्युअल JGA ॲपरेटसच्या अपोजिट फंक्शन हा ह्युमन हार्ट करतो. तिसरा पार्ट्स कोणता म्हटला आपण, ह्युमन हार्टपैकी कोणता पार्ट्स असतो, ॲट्रिया. ॲट्रियामध्ये जो एक फॅक्टर रिलीज होतो त्या फॅक्टरचं नाव काय, ANF. ॲक्च्युअल ANF हा रेग्युलेशन्स कुणाचं फंक्शन्स करतो, किडनीचा फंक्शन. तर थर्ड पार्ट, किडनी इज रेग्युलेटेड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲट्रियल नायट्रोयुरिटिक फॅक्टर. काय होतं पहा, व्हेनेवर द ब्लड प्रेशर इट बिकम्स इन्क्रीज, ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झालं तर त्या ठिकाणी ॲट्रियाच्या ज्या वॉल आहेत किंवा व्हेनेवर द नॉर्मल ब्लड प्रेशर इट बिकम्स इन्क्रीज्ड, सो ब्लड प्रेशर इन्क्रीज्ड अँड दॅट ब्लड प्रेशर इन्क्रीज व्हेनेवर दॅट ॲट्रिया विच रिलीज द वन ऑफ द फॅक्टर दॅट फॅक्टर इज नोन एज द ॲट्रियल नायट्रोयुरिटिक फॅक्टर. कॉज लक्षात ठेवायचं. ब्लड प्रेशर ज्यावेळेस इन्क्रीज होतं त्यावेळेस वॉल ऑफ ॲट्रिया, या ज्या वॉल ऑफ ॲट्रिया आहेत या वॉल ऑफ ॲट्रियामधून कुणाचं सिक्रेशन होतं, कुणाला रिलीज केलं जातं, ANFला. आणि ANF ज्यावेळेस रिलीज होतो त्यावेळेस ब्लड प्रेशर हे काय करतं, तर ब्लड प्रेशरला डिक्रीज करतं किंवा ANF इज हेल्पफुल फॉर डिक्रीज द ब्लड प्रेशर. फर्स्ट ANF याच्यावर MCQ असा विचारलं जाईल, ANF ॲट्रियल नायट्रोयुरिटिक फॅक्टर इज सिक्रेटेड किंवा रिलीज्ड बाय ॲट्रियल वॉल. कोण रिलीज करतात, ॲट्रियल वॉल. ह्या ज्या ॲव्हरिकल्स म्हणतो आपण याच्या वॉलमधून हे काय होतं, ANF रिलीज होतं. केव्हा होतं, व्हेनेवर इन्क्रीज द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर वाढलं की ॲट्रियल वॉलमधून कोणता फॅक्टर रिलीज होतो, ANF रिलीज झाला की डिक्रीज कोण होतं, ब्लड प्रेशर. आणि ब्लड प्रेशर डिक्रीज झालं की त्या ठिकाणी रेग्युलेट फंक्शन्स कुणाचं होतं, किडनी. कारण जर नॉर्मलपेक्षा जर मोर ब्लड प्रेशर वाढलं तर ब्लड प्रेशर वाढल्यामुळं ॲफरंट आर्टरीजमधून मोर काय होतं, ब्लड फ्लो. आणि ब्लड फ्लो जर मोर असेल तर त्या ठिकाणी GFR काय होतो, वाढतो. तो GFR नॉर्मल ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवावं लागतं. आणि ब्लड प्रेशर नॉर्मल आणण्यासाठी हार्टमधून हा कोण रिलीज होतो, ANF. सो ANF ऑल्सो रेग्युलेट द फंक्शन्स ऑफ किडनी. ॲक्च्युअल ANF हा इनहिबिट द सिक्रेशन ऑफ रेनिन, हे दुसरं फंक्शन. हा काय करतो, ANF दिस हार्मोन्स इज ऑल्सो हेल्पफुल फॉर इनहिबिट द सिक्रेशन ऑफ रेनिन. ॲक्च्युअल रेनिनचं फंक्शन काय,
इन्क्रीज द ब्लड प्रेशरला इन्क्रीज कोण करतं रेनिन. मग रेनिनला सुद्धा सिक्रिशन होण्यापासून स्टॉप करणारा कोणता फॅक्टर आहे ANF. तर फर्स्ट ANF डिक्रीज द ब्लड प्रेशर. कसा डिक्रीज करतो व्हॅसोडायलेशन म्हणतो आपण त्याला. ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या ब्लड व्हेसलला डायलेट करतात. ADHला काय म्हटलं आपण व्हॅसो कन्स्ट्रिक्टेड. जर ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या तर ब्लड प्रेशर काय होणार वाढणार. जर या ठिकाणी व्हॅसोडायलेशन म्हटलं ह्या नॉर्मल ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसल अशा डायलेट होतात आणि ब्लड व्हेसल जर डायलेट झाल्या तर ब्लड प्रेशर काय होतं डिक्रीज होतं. तर ANFचं मेन फंक्शन काय डायलेट द ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसलला डायलेट करतं आणि डायलेशन्स केल्यामुळं या इन्क्रीज लुमेन होतात आणि ब्लड प्रेशर काय होतो डिक्लाइन होतो. म्हणजेच या ठिकाणी ANF इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द रेग्युलेशन ऑफ किडनी. तर तुम्हाला इन शॉर्ट हे हार्मोन्सचे नावं फक्त लक्षात ठेवायचे आहेत. ॲक्च्युअली हे खूप डिटेल्समध्ये आपल्याला केमिकल कॉर्डिनेशन पाहिजे आहेत. हा जो पार्ट आहे तो ॲक्च्युअल 2 टॉपिकचं रिलेशन आहे ज्यांच्यामधील या ठिकाणी मला हार्ट सर्क्युलेशन्समध्ये ज्यावेळेस ह्युमन हार्ट लक्षात येणार आहे, केमिकल कॉर्डिनेशनमधील ज्यावेळेस ग्लँड्स लक्षात येणार आहेत त्यावेळेस हा पार्ट तुमच्या पुन्हा जास्त डिटेल्समध्ये लक्षात ठेवायचा आहे. इथं फक्त नाव अपेक्षित आहेत. रेनिन हार्मोन कोण सिक्रेट करतं JG सेल. ANF कोण सिक्रेट करतं वॉल ऑफ ॲट्रिया. मग ANFचं फंक्शन काय डिक्रीज द ब्लड प्रेशर. मग व्हॅसोडायलेशन्स कोण करतं ANF. व्हॅसो कन्स्ट्रिक्टेड कोणाला म्हणायचं ADHला कोण रिलीज करतं न्यूरोहायपायसिस. ॲक्च्युअल तो कोणाचा पार्ट्स आहे पिट्युटरी ग्लँड. ॲक्च्युअल त्याला सिग्नल कोण देतो हायपोथॅलॅमस. हे फक्त नावं लक्षात ठेवा आणि इथं किडनीचं फंक्शन्स रेग्युलेशन्स करणारे 3 पार्ट्स आपले कंप्लीट झालं. एकाचं नाव काय म्हटलं आपण फर्स्ट ADH सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस म्हणून हायपोथॅलॅमस. दुसरा JG ॲपरेटस JG सेलपासून रेनिन सिक्रेट करणारा. आणि थर्ड ANF ॲट्रियल नायट्रोयुरेटिक फॅक्टर. हा जो पार्ट्स आपण डिस्कस केला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. बारकाने एक एक पार्ट्स पाहिजेत. पा किडनी फंक्शन्समध्ये इन्व्हॉल्व होणारे मेन 3 पार्ट्स आहेत जे किडनीचं फंक्शनला रेग्युलेट करतात. कोणते 3 पार्ट्स आहेत फर्स्टला म्हटलं आपण हायपोथॅलॅमस, सेकंड आहे जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस आणि थर्डला म्हटलं आपण ह्युमन हार्ट. नाव दीज 3 पार्ट्स विच इज इन्व्हॉल्व ड्युरिंग द रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. ह्युमन ब्रेन मध्ये हा जो पार्ट्स पाहतो याला काय म्हणतो आपण हायपोथॅलॅमस. सो दिस वर्कआउट व्हेनेवर द रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. ॲक्च्युअल ऑस्मोरिसेप्टर्स हा कुठं प्रेझेंट असतात ऑस्मोरिसेप्टर्स आर प्रेझेंट इन बॉडी और हायपोथॅलॅमस विच high concentration of body fluid activate these osmoreceptor or to release the antidiuretic hormones. तर सिंपल बॉडीमध्ये ऑस्मोरिसेप्टर्स असतात आणि ते ऑस्मोरिसेप्टर्स केव्हा ऍक्टिव्ह होतात व्हेनेवर द चेंज इन द ब्लड व्हॅल्यूम, चेंज इन द बॉडी फ्लुइड किंवा आयनिक बॅलन्स. त्यावेळेस न्यूरोहायपोफायसिस मधून एक हार्मोन रिलीज होतं. त्या हार्मोनचं नाव काय ADH. ADH न्यूरोहायपोफायसिस और इन्क्रीज द परमिएबिलिटी ऑफ रेनल ट्यूब्यूल्स. दिस प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी ज्याला आपण डायरेसिस म्हटलं. या हार्मोनचा उपयोग ज्या ठिकाणी आपण इमेजमध्ये पाहतोय इन्क्रीज व्हॅल्यूम ऑफ बॉडी फ्लुइड, सप्रेस दिस ऑस्मोरिसेप्टर अँड द ADH सिक्रेशन इट बिकम सप्रेस्ड. म्हणजेच फीडबॅक मेकॅनिझम ज्यावेळेस तो इन्क्रीज होईल तर नॉर्मल त्या ठिकाणी तो काय करतो सप्रेस करतात. मग हा ब्लड व्हेसल्स मधून ADH हल्सो कॉन्स्ट्रेक्ट कुणाला कॉन्ट्रॅक्ट करतो ब्लड व्हेसलला कॉन्ट्रॅक्ट करतात आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं की GFR काय होतो इन्क्रीज होतो. हा दुसरा फंक्शन. फर्स्ट ADH हा DCTला परमिएबिलिटी इन्क्रीज करायला होतो आणि व्हॅसो कन्स्ट्रक्शन्स करतात. त्यानंतर आपण पाहिला दुसरा JGA कुणाला म्हटलं आपण JGA जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस. या ठिकाणी हा एफरंट आणि इफरंट आर्टरीच्या पार्टच्या कम्स इन कॉन्टॅक्ट मध्ये कोण येतात DCTच्या सेल्स ज्याला आपण काय म्हटलं JGA ॲपरेटस. JG ॲपरेटस वर्क केव्हा करतं नाव अ फॉल इन GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो आहे तो किंवा ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर जे डिक्रीज झालं तर त्यावेळेस ऍक्टिव्हेट कोण होतात JG सेल आणि कुणाला सिक्रेट करतात रेनिनला सिक्रेट करतात. मग रेनिन सिक्रेट झाला तर हार्मोन्स पाहिला पण काय फंक्शन्स करतात. Renin is helpful for the angiotensinogene is converted into angiotensin and that angiotensin convert into the कशामध्ये करतं ते angiotensin first and second जो 2 फंक्शन्स करतो. एक PCTला आता या ठिकाणी कन्व्हर्टिंग एन्झाइम कोण असतं एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम ज्याला सिक्रेटेड कोण करतं लंग्स पासून. सुरुवातीला एंजिओटेन्सिनोजिन इज कन्व्हर्टेड इनटू एंजिओटेन्सिन कोण करतं
रेनिन. त्यानंतर एन्जिओटेन्सिन फर्स्ट किंवा एन्जिओटेन्सिन सेकंडचं कन्व्हर्जन कोण करतं? एन्झाईम. जे एन्झाईमचं सिक्रिशन कोण करतं? लंग्स करतं. हा एक पार्ट लक्षात ठेवा. आणि व्हेनेवर दिस एन्जिओटेन्सिन सेकंड काय करतो तो? तर फर्स्ट इन्क्रीज परमिएबिलिटी कुणाची करतो? रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम क्लोराइड पीसीटी मध्ये, आणि तोच ऍक्टिव्हेट करतो ऍड्रिनल ग्लँड्सला. पा कुणाला म्हटलं आपण ऍड्रिनल ग्लँड? ऍड्रिनल ग्लँड इज ऑल्सो नोन एज द एंडोक्राइन ग्लँड विच इज प्रेझेंट ऍट द एंटेरियर सरफेस ऑफ इच किडनी. म्हणजेच ह्या ऍड्रिनल ग्लँड्स मधील दोन पार्ट, आउटर अँड इनर. आउटरला म्हणतो आपण कॉर्टेक्स, आणि कॉर्टेक्स पासून एक मेन हार्मोन सिक्रेट करतात ज्याचं नाव अल्डोस्टेरॉन, जो व्हॅसो कन्स्ट्रिक्टर म्हटलं आपण. पा अल्डोस्टेरॉन हार्मोन इज सिक्रेटेड बाय द adrenal cortex and which is helpful for increase the blood pressure and GFR increase करतो. इमेज मध्ये आपण हार्ट पाहतोय, ज्या हार्ट मधील तिसरा पार्ट्स मधला कोणता? ANF एट्रियल नायट्रोरेटिंग फॅक्टर. ऍक्च्युअल JGA च्या अपोजिट फंक्शन्स करणारा कोण आहे? ह्युमन हार्ट. म्हणजे ज्यावेळेस ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं तर ऍट्रियल वॉल पासून काय रिलीज होतो? ANF. आणि ANF रिलीज झाल्यामुळं जे व्हॅसो डायलेशन्स करतात, म्हणजे ब्लड वेसल्स काय होतात? ब्लड वेसल्स ह्या डायलेट होतात, आणि त्या ठिकाणी तो काय करतो? ब्लड प्रेशर डिक्रीज करतो. इट ऑल्सो इनहिबिट. कुणाला इनहिबिट करतो तो? सिक्रिशन ऑफ रेनिन. रेनिन जे सिक्रिशन होतं त्याला सुद्धा तो स्टॉप करतो. म्हणजेच त्याला म्हटलं आपण चेक द रेनिन एन्जिओटेन्सिन मेकॅनिझम. या ठिकाणी आपण तीन पार्ट स्टडी केलेत. एकाचं नाव एक असतो त्याला आपलं म्हटलं हायपोथॅलॅमस, दुसरा JGA, आणि तिसरा ह्युमन हार्ट. तर ऍक्च्युअल आता JGA मध्ये आपण कोणते पार्ट्स पाहिलेले ते सर्व पहा. द रेनिन एन्जिओटेन्सिन ऍक्टिव्हेट द रेनल रिटेन्शन द बॉडी फ्लुइड सो दॅट द फॉल इन द ब्लड व्हॉल्यूम गेट्स कॉम्प्रेस्ड. आता ऍक्च्युअल ज्यावेळेस नॉर्मल ब्लड आहे किंवा हाय ब्लड व्हॉल्यूम आहे इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीज इन वॉटर excretion which may be due to the increase the excretion of sodium ion in the urine. ऍक्च्युअल युरिन मधून हे सोडियम आयन्स त्याला नायट्रोयुरेसिस म्हणतो आपण. पुढे आपण डिसऑर्डर्स मध्ये पाहणार आहेत. नायट्रोयुरेसिस कुणाला म्हणतो आपण? इन्क्रीज सोडियम आयन एक्सक्रिएशन, किंवा युरिन मध्ये झाला तर नायट्रोयुरेसिस म्हटलं आपण. त्यावेळेस अल्डोस्टेरॉन हा हार्मोन्स काय करतो? ऍक्च्युअल मिनरल बॅलन्स मेंटेन करायचं फंक्शन्स करतात. म्हणून त्या ठिकाणी हार्मोन्स फॅक्टर विच स्टिम्युलेट द नायट्रोयुरेसिस. ऍक्च्युअल या ठिकाणी हा जो ANF हार्मोन्स आहे तो ANF हार्मोन्स ब्लड प्रेशर डिक्रीज करतो, आणि RAAS हे त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन्स कुणाचं करतात? Na+ सोडियम आयनचं, जे डिस्टल कंट्रिब्युट्स मधून करतात. पाहिलं आपण RAS मध्ये. तर या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं इन शॉर्ट मध्ये पहा. ह्युमन हार्ट मध्ये ऍक्च्युअल ज्या ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर ब्लड प्रेशरला डिक्लाइन करणारा कोण पार्ट्स असतो? ANF. त्यानंतर हायपोथॅलॅमस कुणाला सिक्रेट करतं? AADH ला. आणि दुसरा JG सेल कोणतं हार्मोन्स रिलीज करतं? रेनिन. तर यांचं तिघांचं फंक्शन लक्षात ठेवायचं. ना इट इज द रिस्पॉन्सिबल फॉर द लोअरिंग ऑफ ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर बाय प्रोमोटिंग द सॉल्ट्स अँड वॉटर एक्सक्रिएशन इन द युरिन. युरिन मध्ये सॉल्ट वॉटर बॅलन्स मेंटेन करणारा एक अल्डोस्टेरॉन हार्मोन्स आहे, आणि ADH वॉटरला कन्झर्वेशन करणारा हार्मोन्स आहे, ज्यामुळे किडनीचे फंक्शन्स रेग्युलेट होतात. वेन द ब्लड प्रेशर इन्क्रीज और डिक्रीज दॅट हार्मोन फीडबॅक मेकॅनिझम इज टेक्स प्लेस. सो इथं आपला हा कंप्लीट रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन्स हा पार्ट कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय द composition of urine or maturation, that process. Okay, let us stop here. Thank you.